नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे नागपूरमधली. रेखा वय 28, छोटासा मुलगा असतो. अण्णावर हा कोविडमध्ये एक्सपायर झालेला असतो. तर घरी किराणा दुकान असतं, त्याच्यावर तिचा उदरनिर्वाह चालू असतो. घरी स्वतःचं घरसुद्धा असतं. तर त्यामध्येच काय होतं, संध्याकाळची वेळ असते आणि त्याच्या दुकानासमोर एक ट्रक बंद पडतो. तर ट्रकवाला त्याच्याकडे येतो, सिगरेट वगैरे घेतो आणि तिथेच तिला विचारतो, तुमचे मिस्टर काय करतात, तुम्हाला किती मुलं वगैरे असे विचारते. ती पण सांगते की कोरोनामध्ये माझे मिस्टर वारले आणि मला एक छोटासा मुलगा आहे. तर त्यातच तो म्हणतो, आता संध्याकाळची वेळ आहे, दुकानसुद्धा बंद झालेली आहेत, मला एक दिवस तुमच्या घरी राहून देता का? तर ती म्हणते ठीक आहे, माझ्या घरी एक एक्स्ट्रा रूम आहे, तिथं तुम्ही राहा. तर ती त्याला जेवायला वगैरे देते. संध्याकाळचं जेवण वगैरे होतं. त्यानंतर ती जायला निघते. तेवढ्यात काय होतं, तो ड्रायव्हर आहे तो शामराव तिचा हात पकडतो. तर ती हात झटकते. ते म्हणते हे काय करताय तुम्ही? तर तो म्हणतो, मला तुमचा थोडासा वेळ द्या, तुम्ही पण एकटे आहात, दिसायला तुम्ही किती सुंदर आहात, तर मी तुम्हाला पैसेसुद्धा देईल. तर त्याच्या मनामध्ये लालच तयार होतं. तो तिला 5,000 रुपये देतो आणि त्यांचे रात्रभर संबंध चालतात. त्यानंतर तो ड्रायव्हर सकाळी निघून जातो. तर थोड्या दिवसांनी काय होतं, तो ड्रायव्हर जो असतो शामराव त्याच्या मित्राला सांगतो की खूप सुंदर स्त्री आहे, आम्ही तिला पैसे देतो आणि ती करू देते. असं दोघांचं चालतं, मित्राच्या गप्पा. तर तो म्हणतो ठीक आहे, मलासुद्धा भेटायचं आहे. तर तो तिला कॉल करतो. ती म्हणते ठीक आहे, या घरी. तर असंच अनेक पुरुषांबरोबर तिचे संबंध चालू होतात. तिला पैसा भेटत असतो, त्याच्यामुळे ती एक लालची होऊन जाते. तिच्या मनामध्ये लालच निर्माण होतं. तर असं बरेच पुरुषांबरोबर संबंध चालतं. एक दिवस तिची मैत्रीण असते शाळेनं घरी येते, का गं तुझ्याकडे खूप पैसा आला, खूप छान छान साड्या, खूप तुझा आता बदल होत आहे, तर तू काय करते असं बिझनेस? ती सांगते तू पण कर, मी असं करते. तिला खूप राग येतो, तिथून निघून जाते. तर आता घरी आल्यानंतर तिला इतका राग आलेला असतो, तिला असं वाटतं काय करून काही नाही. तिच्या नवऱ्याला ती सगळं सांगते घडलेलं. तिचं नवरा आता तिच्याविषयी वाईट विचार करायला लागतो, कारण की दिसायला ती सुंदर असते. तिच्या घरी तिला सांगतो, मला तू काय काम करते सगळं माहिती आहे, मलासुद्धा तुझा वेळ दे, नाही तर मी सगळ्या गल्लीमध्ये तुझा बोबाटा करेल की तू असं काम करते म्हणून. तर तिला खूप टेन्शन येतं. ती शालिनीच्या नवऱ्याला पण वेळ देते. त्यांचेसुद्धा संबंध अनेक वेळा होतात. त्यातच काय होतं, एक दिवस रेखा खूप आजारी पडते आणि हॉस्पिटलला जाते आणि सगळं चेकअप करते. त्याच्यामध्ये कळतं की तिला HIV झालं आहे. डॉक्टर तिला सांगतात, तू असे अनेक पुरुषांबरोबर संबंध केले होते का? ती बोलते हो. तर आता डॉक्टर गोळ्या वगैरे देतात, ती घरी निघून येते. त्यानंतर शालिनी रस्त्यात भेटते. ती म्हणते का गं तू खूप अशक्तपणा आला आहे, खूप असं तब्येत खराब झाली, काय झालं, आजारी आहे का? ती सांगते की मला HIV झालं आहे. तर शालिनी तिच्यापासून लांब निघून जाते. घरी आले त्याच्या नवऱ्याला सांगते. तिचा नवरा आता घाबरून जातो, कारण त्यांनी बी संबंध केलेले असतात. तो पण हॉस्पिटलला जातो, चेकअप करतो, त्याची रिपोर्ट पण पॉझिटिव्ह येतात. आता त्याला खूप राग येतो. तो रेखा झोपलेली असते. संध्याकाळची वेळ असते. रेखाच्या घरी येतो चाकू घेऊन आणि तिच्यावर वार करतो. तिला जागेवर संपवतो आणि पोलीस स्टेशनला स्वाधीन होतो. तर मित्रांनो, बघू शकता आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अशा अनेक स्त्रिया आहे, त्यांना नवरा नसतो पण तरी पण त्या मुलांना लहानचे मोठं करतात. पण हिच्या मनामध्ये लालच निर्माण झाली, तिने चुकीचा मार्ग स्वीकारला. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.